डॉक्टर डोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या, मणक्याच्या, सांध्यांच्या आणि हाडांच्या आजारावर विना ऑपरेशन प्रभावी उपचार. आजार पॅरालिसिस, मायग्रेन, पार्किन्सन्स, एव्हियन, अव्हस्क्युलर नेक्रोसिस, तसेच मानदुखी, कंबरदुखी, गुडघ्यांची झीज, मणका सरकणं, खांदे अडकणं, आमवात, स्पोर्ट्स इंजुरीज, सायटिका, तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं. विशेष उपचार पद्धती पंचकर्म, नाडी परीक्षा, कंपिंग थेरपी, फिजिओथेरपी, ट्रॅक्शन, ॲक्युप्रेशर, मर्मचिकित्सा, अग्निकर्म, विघ्नकर्म, तसेच ॲक्युपंक्चर, आधुनिक चिकित्सा. नमस्कार, मी डॉक्टर अमित डोले, MD आयुर्वेदा. माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथमच असे संगमनेर येथे डॉक्टर डोले न्यूरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे. माझ्या हॉस्पिटलमध्ये पंचकर्म युनिट, एक्सरे युनिट, फिजिओथेरपी युनिट, जनरल वॉर्ड, स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत. तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारांसाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या. तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे. आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले, मोबाईल नंबर 9665868009 आणि 8007360001. डॉक्टर ढोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास, राजापूर रोड, ढोलेवाडी, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर. संपर्क 8261967624. राज्यामध्ये लागलेला हा निकाल धक्कादायक आहे, परंतु जनसामान्यांच्या मनामध्ये अनेक शंका आहेत. त्या नाकारता येत नाही. खरं म्हणजे धर्माचा उपयोग, पैशांचा उपयोग, त्याचबरोबर ज्या सरकारी योजना यांचा राजकारणासाठी वापर केला गेलाय, त्यामुळे हे खरं यश नाहीये. त्यांनी ओढून ताणून युक्त्या करून मिळवलेलं हे यश आहे. त्यांनी युवकांना रोजगार दिला नाही, महागाई कमी केली नाही, छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला, त्यांच्या भ्रष्टाचाराची साधी चौकशी देखील केली नाही, तसेच महिलांवरील अत्याचारावरती उत्तर दिलं नाही, असे अनेक शंका लोकांच्या मनात आजही आहेत. ज्या पद्धतीनं भाजप संसाधनांचा उपयोग करत आहे, हे म्हणजे एक लोकशाहीला धोकाच आहे. लाडकी बहीण योजना देखील पराभवाला कारणीभूत असेलही, परंतु हे सर्व लोकशाहीला धरून नाहीये. आमचा पराभव झाला याची जी काही कारणं आहेत ती आम्ही शोधून काढू आणि संघर्ष करू, असं माजी आमदार बाळासाहेब थोरात यांनी म्हटलंय. धक्कादायक आहेच आहे. यामध्ये अनेक शंका सुद्धा जनसामान्याच्या मनामध्ये येत आहेत, हे नाकारता येत नाही. खरं म्हणजे एक धर्माचा उपयोग, पैशाचा उपयोग, काही योजना, ज्या सरकारी योजना केवळ राजकारणाकरता वापरण्याकरता घेतलेला, हे सुद्धा कारण आहे. आणि याच्यातून हे त्यांना जे दिसत्या जागा मिळालेल्या आहे, खरं म्हणजे हे खरं यश नाही. त्यांनी मोडून तोडून कसं तरी मिळवलेलं, क्लुप्त्या करून मिळवलेलं यश आहे. ना कोणाला रोजगार दिला, ना महागाई कमी केली, ना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला, त्या भ्रष्टाचाराची चौकशी केली, ना स्त्रियांच्या अत्याचारावर उत्तर त्यांनी दिलंय. आणि याच्यात हे कसं यश मिळतं, याबाबतीत अनेक शंका लोकांच्या मनामध्ये आहेच आहे. याबाबतीत मी तर स्पष्टपणे म्हणलं की ज्या संसाधनांचा वापर भारतीय जनता पक्ष सध्या करतो आहे, हे लोकशाहीला मोठा धोका आहे. म्हणजे ते याच्यापेक्षा अधपतन काय होणार पुढच्या निवडणुकांमध्ये? कोणता दर्जा आज लोकशाहीचा आणि निवडणुकांचा त्यांनी निर्माण केलेला आहे, यापेक्षा अधपतन तरी काय असणार, याची काळजी आहे. पुढच्या काळात नेमकं ही लोकशाही कुठे जाईल याची काळजी वाटणारी ही सगळी काही निवडणूक होती. लाडक्या बहिणींचं यश असं त्यांच्याकडनं म्हटलं असू शकतं, ते सुद्धा असू शकतं, परंतु ती योजना राजकीय कारणाकरता म्हणूनच त्यांनी केली होती. त्यांची काही मूळ योजना ती नव्हती, तर राजकीय कारणाकरता त्यांनी केली होती. परंतु त्या व्यतिरिक्त सुद्धा जे संसाधनं वापरलेले त्यांनी, त्याकरता काही 700 कोटी रुपये निर्णया ठिकाणी पकडले जातात. हे ह्याचा हा अनुभव म्हणजे रेकॉर्डवरच गोष्टी सांगतात. काय काय नाही ते वापर केला, धर्माचा वापर केला, माणसांमध्ये निर्माण करण्याचे प्रयत्न केले. ही काही खरी लोकशाहीची प्रक्रिया नाही. त्यांनी उत्तर सांगितलं की हे 4 काम आम्ही चांगले केले, पुढे हे चांगले काम करू, याच्यावर ही निवडणूकच झाली नाही.
आपण अनेक वर्ष संगमनेरचे आमदार राहिलात, 9व्यांदा निवडणुकीला सामोरे जात होता आणि तुमचा पराभव झाला. काय कारण आहे तसं नाही, वाटतंय? ठीक आहे, काय कारण ते कारण पाहता येईल, हे करता येईल, त्याच्याबद्दल काही वाद नाही. पुढे दोष असतील तर दूर आम्ही करतो नाही. एक तर आहे की 40 वर्ष लोकांनी मला आमदार म्हणून स्वीकारलं, खूप चांगल्या संधी मिळालेल्या आहे. या जनतेचा तर मी आभारच मानतो आहे. आता कुठं काय नेमकं घडलेलं आहे, हे जे मी संसाधनांचा वापर हे जे म्हणतो, ती पद्धत आमच्या या तालुक्यामध्ये कधी नव्हती. निनाळ पद्धतीचा जो वापर झाला, ती पद्धत नवीनच वापर झालेला आहे. या सगळ्या गोष्टीचा परिणाम आहे, परंतु आम्ही आमचे काही असेल दोष तर ते दूर करण्याचा प्रयत्न करू. सर, जिल्ह्यातही पाहिलं तर हेमंत ओगले हे काँग्रेसचे आमदार निवडून आले. अनेक ठिकाणी तेवढं यश मिळालं नाही. काय नेमकं सगळीकडेच हा आता हे पहा, असं आहे की जेव्हा संपूर्ण महाराष्ट्रातच एक लाट म्हणूनच ही गोष्ट आलेली होती. एवढं मोठं बहुमत म्हणजे त्यांना जे मिळतं आहे, तर याला कारण मीमांसा तर करता येईलच आपल्याला. काय कशाचा परिणाम आहे, कोणतं कर्तृत्व यांनी दाखवलं का इतकं मिळावं. ज्या संसाधनांचा वापर प्रचंड प्रमाणामध्ये केला जातो, जे बुद्धिभेद केला जातो, माणसामध्ये भेद निर्माण केला जातो, धर्माचा वापर केला जातो, जातीचा वापर केला जातो, हे तर खरं म्हणजे यांचे आश्रय भारतीय जनता पक्षाचे, आणि त्यातून हे यश मिळालेलं आहे. त्यामुळे खरं लोकशाहीला विकृत यश हे नाही. विरोधी पक्ष नेता सुद्धा होऊ शकत नाही असं संख्याबळ कुठेतरी आघाडीकडे दिसतंय आणि याला जबाबदार कुठेतरी महायुतीचं सगळं हे आहे. ठीक आहे, आता या सगळ्याचा परिणाम जे असतील ते भोगावे लागतील आणि दुरुस्त करावं लागेल. शेवटी देशाची लोकशाही वाचवायची असेल, राज्यघटना वाचवायची असेल, तर आम्हाला आणखी काम करावं लागेल. एवढं संघर्ष आहे, करू आम्ही. सर, लोकसभेला जी लाट एक महायुतीच्या विरोधात दिसत होती, ती लाट कुठेतरी टिकवण्यात महाविकास आघाडीला अपयश आलं. नाही, लाट टिकवण्यापेक्षा त्यांनी ती कशा पद्धतीने परतवली असं मानता येईल. आणि त्याकरता कोणत्या साधनांचा वापर केला, कशा पद्धतीनं इलेक्शन 1.5 महिना पुढं लोटलं गेलं, त्याच्यामध्ये जाहिरातीचा कार्यक्रम किती मोठ्या प्रमाणावर होता. पानाच्या पानं जाहिरात होत्या. टीव्हीवर आपण पाहिलं असेल किती जाहिराती, म्हणजे बातमी द्यायला वेळ नव्हता, जाहिराती ऐकावं लागत होत्या त्यांच्या. ही परिस्थिती आपण सगळ्यांनी पाहिलेली. त्यामुळे त्यांनी त्याचा उपयोग लोकांच्या मनामध्ये एक पद्धतशीरपणे जाण्याचा प्रयत्न त्यांनी केला. म्हणजे त्यांनी कोणताही रोजगाराच्या प्रश्नावर ते बोललेले नाहीत, ना ते महागाईच्या प्रश्न बोलले, ना शेतकऱ्याचे प्रश्न सोडवण्याच्या बाबतीत बोलले, ना सोयाबीनला कसा बाजार देणार हे सांगितलं. कोणतीच गोष्ट केलेली नाही त्यांनी. त्यांनी ज्या पद्धतीनं मिळवलं ते यश मिळवण्याचा मार्ग मात्र लोकशाहीला विपरीत नाही. आता थक्त निवडणुकीच्या तोंडावर जे योजना राबवल्या गेल्या त्या आमिषाला लोक भुलले असं वाटतं. आता ठीक आहे, सगळे अनेक कारण आहेत, त्यामधले ते कारण असू शकतं. थँक्यू. शावी शेख, C24 तास, संगमनेर. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद. तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा. नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी. महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत OT टेक्निशियन, ANM, GNM हे कोर्सेस करा आणि शासकीय, निमशासकीय, खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा. विद्यापीठ मान्यता कोर्सेस, अत्याधुनिक शिक्षण प्रणाली, अनुभवी शिक्षक वर्ग. BSc नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग, कालावधी 4 वर्ष, पात्रता 12वी सायन्स आणि CET उत्तीर्ण. थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर. तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या. संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पानसरे. मोबाईल नंबर 84 68 81 64 40, 92 09 87 34 30, 82 37 66 04 32 आणि 82 37 54 04 32. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं, होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजो निवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.